राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा आमची वैशिष्ट्ये, निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था। आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02। या मोर्चासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा विचार घेऊन एक प्रचंड मोठं काम खरं तर ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उभं होताना आपण सर्वजण पाहतोय, ते आपल्या सर्वांचे मित्र आमदार आदरणीय संग्राम भैया जगताप, आपल्या सर्वांचे नेते, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे जैन किलर आमदार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब, ज्यांचं आताच आपण या ठिकाणी मनोगत आपण सर्वांनी ऐकलं, ते आपल्या आदिवासी समाजाचे नेते योगेश भाऊ सूर्यवंशी। या मोर्चाचा खरं तर ज्यांनी अत्यंत कमी दिवसामध्ये खरं तर ज्यांनी नियोजन केलं ते आपल्या पठार भागातील आपले सर्वांचे मित्र संदीप भाऊ आहेर, योगेश भाऊ भोर, त्यांची सर्व टीम, आमच्या सोबत आलेले पोपट भाऊ मेंगाळ, सागर भाऊ डोके, मंगेश भाऊ भुतांबरे, उत्तम भाऊ काळे, बावनजी भाऊ आगिवले, भाऊजी पवार, दत्तू भाऊ गायकवाड, या भागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या मोर्चाला प्रसिद्ध देण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खरं तर ज्यांचं नेहमीच आपल्या सर्वांना या ठिकाणी सहकार्य लाभतं ते पोलीस प्रशासनातील या विभागातील सर्व पोलीस अधिकारी, आणि अत्यंत कमी दिवसामध्ये इतकं ऊन ताण सगळं असताना कालच खरं तर 1-2 दिवस झाले आपल्या सर्वांना आम्ही सर्वांनी निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी वेळात वेळ या ठिकाणी काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अत्यंत मनापासून अशा प्रकारचं स्वागत आपल्या सर्वांचं या ठिकाणी करतो। खरं तर मित्रांनो, 10-12 दिवसापूर्वी ही घटना घडली, ज्या महिला भगिनीवर सामूहिक अत्याचार झाला, ती आपल्या आदिवासी समाजाची ती महिला भगिनी आहे। परंतु आपण अभिनंदन या गोष्टीचं केलं पाहिजे की आपली आदिवासी समाजाची भगिनी असताना देखील सुद्धा हिंदू समाजाला हिंदू विचाराला मानणारे लोक, हिंदू बांधव आपले सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आपल्या बहिणीला न्याय द्यायचा आहे, हा मोर्चा आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि म्हणून आपण देखील सुद्धा मोठ्या संख्येने आलं पाहिजे, अशी भूमिका खरं तर हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी घेतली ना आजचा मोर्चा या घारगावमध्ये आपण सर्वजण करतोय। मी आपल्या सर्वांना विनंती करतो, खरं तर ज्यांच्या पुढाकारातून हा मोर्चा या ठिकाणी यशस्वी झाला त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं। मित्रांनो, खरं तर घटना अत्यंत दुःखदायक आणि अत्यंत गंभीर आणि आपल्या सर्वांना संताप वाटेल अशा प्रकारची एक घटना घडलेली आहे। खरं तर हा पठार भाग संग्राम भैया जगताप साहेब आपल्याला सांगायला आम्हाला या ठिकाणी आनंद वाटेल की हा संगमनेर तालुका घारगाव हे संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये येणार हे गाव आहे, परंतु आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडला गेलेला हा एक आमचा पठार भाग आहे आणि या पठार भागामध्ये जसं आमच्या तालुक्यामध्ये आमच्या घराघरामध्ये नेटवर्क आहे तसे ह्या भागामध्ये देखील सुद्धा एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क या भागामध्ये आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना या ठिकाणी उभं केलेलं आहे।
खरं तर खताळ साहेबांच्या मदतीनेच खरं तर ह्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि म्हणून या भागामध्ये गेली अनेक वर्षापासून खरं तर आपलं येणं जाणं, अनेक वर्षांपासून या भागातल्या वेगवेगळ्या प्रश्नांबरोबर आपली जडणघडण, या भागातल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये येणं जाणं हे सातत्यानं असल्यामुळे आपला देखील सुद्धा जनसंपर्क ह्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी तयार झालेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये देखील सुद्धा आपल्या सर्वांनी एक चांगल्या प्रकारची मदत खरं तर या भागातील सर्व ग्रामस्थांनी सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्याला या ठिकाणी केली। पहिल्यापासून तर आतापर्यंत मग तो आदिवासी असेल, मराठा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बाकी इतर जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन या पठार भागामध्ये आपण 10-12 वर्षापासून एक चांगल्या पद्धतीनं काम या निमित्ताने या ठिकाणी करत आलेलो आहे। आणि म्हणून मला खरं तर एका गोष्टीचं दुःख वाटलं की ज्या लोकांना सोबत घेऊन आपण काम करतो, ज्या लोकांची संख्या नसताना काही लोकांना आम्ही काही ग्रामपंचायतीचं सरपंच केलं, त्या समाजातल्या काही लोकांनी आमच्या आई बहिणीवर हात टाकण्याचं काम केलं आणि म्हणून प्रचंड राग तर ह्या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी आला। आणि म्हणून आपली तर लोक आपल्या बरोबर आहे, परंतु विशेष करून या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला 2 प्रमुख नेत्यांची भाषणं आपल्याला सर्वांना ऐकायची आहेत। मी फार काही लांब भाषण करणार नाही, परंतु या भागातील विशेष करून मुस्लिम समाजातील सर्व नेत्यांना, सर्व कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे की गेली अनेक वर्षांपासून आपण या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं गुन्ह्या गोविंदाने आपण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो। जिथं आम्हाला गरज पडेल तिथं तुम्ही मदत केलेली आहे, जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं आमच्या सारख्याने मदत करून अनेक ग्रामपंचायतींमध्ये तुम्हाला सरपंच पदापर्यंत आम्ही संधी दिलेली आहे। परंतु अशा प्रकारचं कृत्य जर आपल्या समाजातला कोणी मुस्लिम बांधव जर करणार असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये या ठिकाणी आलेलो आहे। आपली संख्या इथं कमी असताना देखील सुद्धा आम्ही तुम्हाला सामावून घेतलंय। तुमचे व्यापार, तुमचे बाकीच्या गोष्टी तर वाढता आम्ही सर्वजण सहकार्य करतोय, परंतु चुकून जर अशा पद्धतीने जर काही घटना जर तुमच्याकडून जर घडत जर राहत असल्या, त्या घडत जर राहिल्या तर आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला पाठीशी घालणार नाही। ज्याच्याकडून अशा प्रकारचं कृत्य घडतंय तो आरोपी असतो, तो कोणाचा आहे ते आम्हाला कोणत्या प्रकारचं देणं घेणं नाही, परंतु भविष्यात अशा प्रकारच्या जर घटना जर घडत राहिल्या तर हिंदू समाज संघटना, हिंदू विचाराचे लोक बाजूला राहतील। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद या राज्याने या देशाने अनेक वेळा पाहिलाय, परंतु मुस्लिम समाजाच्या लोकांना, मुस्लिम समाजाच्या नेत्यांना मला ह्या निमित्ताने एक विनंतीने आवाहन करायचंय की या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विरुद्ध मुस्लिम हा वाद मुस्लिम समाजाला परवडणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी ठाणकावून या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे। त्याचं कारण आमची लोक गरीब आहे, भोळी भाबडी आहे, एखादी गोष्ट जितकी सहन होईल तितकी करतील, परंतु जेव्हा अति होईल तेव्हा मात्र उत्तर द्यायला ही लोक मागे पुढे पाहणार नाही। पोलीस प्रशासन, केसेस 12 भानगडी ह्या नंतरच्या गोष्टी राहतील। तुमचा निकाल पहिला आम्ही लावू, मग पोलीस स्टेशनला जाऊ का असं घडलं त्याची दखल घ्या। आणि म्हणून या भागामध्ये ज्या भागामध्ये आपल्या विचाराचे मुस्लिम समाजाचे काही लोक आहे, भैया मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, खताळ साहेब तुम्हाला देखील सुद्धा मी या निमित्ताने सांगतो की या पठार भागामध्ये बहुतांश अशा काही ग्रामपंचायती आहे का त्या ग्रामपंचायतींमध्ये मुस्लिम समाजाच्या काही लोकांना आपण सरपंच केलेला आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या जर घटना या निमित्ताने जर घडत जर असल्या तर उद्या आम्हाला देखील सुद्धा विचार करून तुमच्याशी सगळ्याची राहावं लागेल। या भागामध्ये अनेक मशिदी उभ्या राहत आहे, अनेक तुमच्या दर्ग्यांची कामं चालू आहे, तुमचा धर्म तुम्हाला प्रिय, आम्हाला त्याचेच काही घेणं देणं नाही, पण इथं राहत असताना, इथं काम करत असताना, इथं व्यवसाय करत असताना जर आमच्या आई बहिणीकडे अशा पद्धती जर काना डोळा करून जर तुम्ही जर पाहणार असाल तर तुमचे हातपाय तोडल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाही, हे देखील तुम्हाला सांगतो। या निमित्ताने आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो, खरं तर या भागामध्ये अनेक ठिकाणी तुमचे सण उत्सव, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या चालतात, आम्ही देखील सुद्धा तुमच्यामध्ये सहभागी होतो का तुम्ही आमच्या मतदारसंघाची आहेत, आमच्या भागामध्ये तुम्ही राहतात, तुम्ही आमच्यावर राहतात, आम्ही तुमच्या सुखदुःखात येतो, तुम्ही आमच्या सुखदुःखामध्ये राहतात, म्हणून प्रेमानं आपुलकीनं आमच्या सगळ्या आदिवासी बांधव असेल, हिंदू समाज असेल, मराठा असेल, असे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपण सर्वजण गुन्ह्या गोविंदाने राहतो। पण तो याच मुस्लिम समाजातून काय बाहेरचे लोक येतात, व्यापाराच्या निमित्त येतात, इथं प्रस्ताव तयार करतात आणि हळूहळू जरा काही दिवसाचा पिरियड गेला की मग नंतर आमच्या आई बहिणीच्या
बाबतीमध्ये तुम्ही अशा प्रकार जर कृत्य करणार असाल तर मी तुम्हाला सांगतो, इथं भैया सुद्धा उपस्थित आहे, खताळ साहेब आहे, सूर्यवंशी आहे. नगर शहरामध्ये मुस्लिम समाजाने काय करावं, त्याला काय उत्तर द्यायचं ते भैया बघतील. संगमनेर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाने काय करावं, त्यांनी काय करू नये, त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये खताळ साहेब त्या ठिकाणी भूमिका घेतील. पण तुम्ही आपल्या सर्वांना आणि समोर बसलेल्या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी मी सांगतो, अकोले विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये मुस्लिम समाजाकडून जर अशा पद्धतीच्या जर घटना जर भविष्यात जर घडल्या तर तिथंच यांना ठेचा, अजिबात सोडू नका, गलोली बाहेर काढा. बाकी सगळी यंत्रणा तुम्ही कामाला लावून या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवा. कारण हे वारंवार अशा पद्धती जर घटना जर घडल्या तर मित्रांनो आपल्याला देखील सुद्धा भविष्यामध्ये त्याचा त्रास होईल. आणि म्हणून या भागातल्या सर्व मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्ते जे आपल्यावर काम करतात, मला त्यांना देखील सुद्धा विनंती आहे, इथून पुढच्या काळामध्ये आपले जे काय मुस्लिम बांधव असतील या भागामध्ये जे येतील त्यांना शिस्तीत राहायला सांगा, शिस्तीत काम करा. जर वाकडे पाऊल जर टाकायचा प्रयत्न जर केला तर तुमचं पाऊल काढण्याचं काम प्रथमतः हा आदिवासी समाज करेल. परत सांगतो, एक वेळेस तुम्हाला हिंदूंशी पंगा घेतलेला तुम्हाला परवडेल, परंतु आदिवासी बांधवांवर तुम्ही पंगा घेऊ नका. रात्रीचं घुसून तुम्हाला घराघरांमध्ये शोधून काढतील इतकी मोठी ताकद या पठार भागामध्ये आमच्या आदिवासी बांधवांची या ठिकाणी आहे. तुम्ही जिथं राहतात तुमच्या आजूबाजूला 100 घरं आदिवासी समाजाचे राहतात. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी करताना विचारपूर्वक करा. या ज्या बहिणीवर जो अन्याय झालाय, तिच्यावर जो अत्याचार झालाय, त्याच्यातला एक आरोपी अटक झालेली आहे. एक आरोपी मात्र जो काही मुख्य या गुन्ह्यातला होता तो फरार आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमची एक विनंती आहे, तुम्ही तुमचं काम करा, त्याला शोधा. शोधणं फार काही अवघड गोष्ट नाहीये. त्याच्या परिवारातले सगळे लोक बोलवा, त्याला समोर बसवा, कडक पोलीस खाक्यामध्ये त्याला विचारा. 2 तासामध्ये तो आरोपी सापडेल, आम्हाला तो आरोपी पाहिजे. जर तुम्ही तो आरोपी जर सापडणार नसेल, तो आरोपी जर तुम्ही जर या ठिकाणी पकडून धरून आणणार नसाल तर त्यांचे जे काही व्यवसाय त्याने उभे केलेत, मला वाटतं बोटीची त्याची ती बेकरी आजही मला वाटतं सुरू आहे, त्याच्या अनेक व्यवसाय या ठिकाणी उभे राहिलेले, ते सगळे राजरोजपणानं चालू आहे. या हरामखोरानं आमच्या बहिणीच्या अंगावर हात टाकलेला आहे, आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला जर तो सापडत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही 2 तासामध्ये आम्ही सगळे आदिवासी समाजाचे पोरं कामाला लावतो, 2 तासामध्ये त्याला सापडून आणतो. भाई एक गमतीन मी या ठिकाणी सांगतो, आदिवासी समाज खताळ साहेब, एखादा वाघ एखाद्या रस्त्याने जर गेला तर तो कोणत्या झाडाखाली बसलाय, कोणत्या खुरपडात बसलाय, कोणत्या बिळात जाऊन बसलाय, हे शोधण्याची ताकद फक्त आदिवासी समाजामध्ये आहे. एखादी आग्या मुळाची माशी, साध्या मुळाची माशी एखाद्या चिखलावर जर जेवत असेल, त्या पाण्यावर जर बसेल असेल तर कोणत्या अंतराच्या कोणत्या झाडावर ते मुळ आहे हे शोधण्याची ताकद ह्या आदिवासी समाजामध्ये आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आमचं सांगणे, आमची विनंती आहे, याला प्रेमा शोधा. कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेणार नाही. हा जर तो सापडत नसेल, तो जर मोकाट फिरणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. उद्या जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर परत तुम्ही आम्हाला सांगू नका का तुम्ही कायदा हातात घेतला. आणि म्हणून या भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याला माझी एक विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये या समाजाकडून जर आपल्या कोणत्याही समाजाच्या आई बहिणीबद्दल अशा प्रकारची जर काही जर घटना जर घडल्या तर अजिबात पोलिसांकडे जाऊ नका. तुम्ही तुमचा निकाल तिथंच लावून टाका, त्याच ठिकाणी धरण तिथंच सोडा, कुणी आपलं काय उखडणार नाही. कारण अशा प्रकारचा निर्लज्जपणाचा माणूस, अशा प्रकारचा हरामखोर विचाराचा माणूस आपल्या आई बहिणीवर जर हात जर टाकणार असेल तर मित्रांनो आपण ते सहन करायचं का? अजिबात सहन करता कामा नये. ती उद्या भिल्ल समाजाची असू द्या, ठाकर समाजाची असू द्या, मराठा समाजाची असू द्या, इव्हन ती जर मुस्लिम समाजाची जर भगिनी जर असली आणि तुमच्याकडून जर अशा प्रकारचं जर कृत्य जर झालं तर तुम्हाला जाब विचारायसाठी आम्ही सुद्धा याच ताकदीनं आम्ही चौकामध्ये येऊ, हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून पोलीस प्रशासनानं हा मोर्चा संपल्यानंतर आपली यंत्रणा कामाला लावावी, त्या आरोपीला ताब्यात घ्यावं, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक करावी आणि या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्या. विशेष करून मुस्लिम समाजानं ह्या बाकीच्या फंद्यामध्ये पडू नका. बाहेरची जी लोक येतात त्यांना शिस्तीत सांगा, इथे यायचं असेल तर चांगलं काम करा,
तुमच्यामुळे जर नादान लोक इथं जर येणार असतील आणि या पठार भागाची जर शिस्त जर बिघडवण्याचं जर काम ते करत असतील तर तुम्हाला सांगतो या पठार भागामध्ये मुस्लिम समाजाचे हे दर्गे बिरगे सुद्धा आम्ही उभे होताना ते सुद्धा विचार करू, तुम्हाला मदत करणार नाही। या सगळ्या ग्रामपंचायती आमच्यावर आहे, उद्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमची मदत लागणार आहे। तुमचे लोक जर इथं नंग्या नाच येऊन जर करणार जर असतील तर तुमचे सण उत्सव तुमचे धार्मिक स्थळ सुद्धा उभे करताना आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी सांगतो अशा प्रकारचे जर काही घटना जर घडल्या तर जागृत राहा। ही नशीब तुमचं नशीब खूप चांगलं आहे खताळ साहेब, ही बिचारी लवकर समोर आली नाही, ती घाबरली। ही जर तुम्ही जर ठाकर समाजाच्या एखाद्या महिलेच्या बाबतीत जर करायला जर गेले असते तो आरोपी 10 मिनिटांमध्ये त्याचा सगळा हातपाय तोडून या आदिवासी बांधवांनी रिकामे करून टाकले असते। इतकी प्रचंड मोठी ताकद या भागामध्ये आदिवासी समाजाची आहे। आणि म्हणून या भागामध्ये काम करत असताना हे फालतूगिरी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष करून आमच्या अकोले तालुक्यामध्ये असे काही प्रकार घडत नाही। मुस्लिम समाजाचे लोक प्रामाणिकपणे आमच्यावर राहतात, परंतु हल्ली संगमनेर नगर या बाकीच्या भागामध्ये नको ते उद्योग मुस्लिम समाजाकडून सुरू आहे आणि त्याचा परिपाक होऊन आता पठार भागामध्ये देखील सुद्धा तो होताना दिसतोय। आणि मुस्लिम समाजाला क्लिअर कट आमच्या सूचना आहे, क्लिअर कट आमची विनंती आहे की अशा जर फंद्या जर पडणार असेल तर या पठार भागामध्ये तुमचे नाटक आम्ही सहन करणार नाही। पळू पळू तुम्हाला आम्ही हाणल्याशिवाय राहणार नाही आणि जी लोक त्याला मदत करायला येतील त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही। अशा प्रकारचा इशारा हे निमित्ताने देतो। आपण सर्वजण अत्यंत कमी वेळामध्ये या उन्हातानामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी जागृत राहा। कोणत्याही समाजाची जर महिला भगिनी जर असली या लोकांकडून जर अशा प्रकारच्या जर घटना जर घडल्या त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो। थांबतो, धन्यवाद। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।